एका तपाहून अधिक काळ रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करताना पावसाळ्यात सर्वसामान्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। यामुळे मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीच्या नेतृत्वाखाली आता आंदोलनाची चाचपणी सुरू करण्यात आली आहे। दादर पूर्वेतील मराठी ग्रंथ संग्रहालयातील सुरेंद्र गावस्कर सभागृहात जनआक्रोश समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे। 26 जून रोजी सायंकाळी 6 ते रात्री 9 दरम्यान होणाऱ्या या बैठकीत आंदोलनाबाबत सर्वानुमते निर्णय घेण्यात येणार आहे। मुंबईमध्ये पावसाची दमदार सुरुवात झाल्यानंतर आता तरीही सर्दी, खोकला, ताप, अंगदुखीसह व्हायरल तापाच्या रुग्णांच्या संख्येमध्ये आता वाढ झाली आहे। सतत खोकला येणे, दम लागणे, छातीत वेदना होण्याचा त्रासही वाढलेला आहे। श्वास घेण्यास त्रास होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत यावेळी वाढ झाल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवले। मागील वर्षाच्या तुलनेत या मोसमामध्ये ताप आल्यानंतर श्वास घ्यायला त्रास होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक दिसून येते। त्यामुळे दम लागणे, श्वास घ्यायला त्रास होणे ही लक्षणे दुर्लक्षित ठेवू नयेत असा सल्ला डॉक्टरांनी दिलाय। घरगुती उपचार करू नयेत असेही डॉक्टरांचं म्हणणं आहे। मुंबईसह देशभराचे लक्ष वेधून घेणाऱ्या मुंबईतील अटल सेतूवरील रस्त्यावर अवघ्या 3 महिन्यांत भेगा पडल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उघडकीस आणले। नवी मुंबईकडील एका भागात अर्धा किलोमीटर पर्यंत रस्ता 1 फूट खचला आहे। महायुती सरकारने भ्रष्टाचाराच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत। कर्नाटकातील आधीचे भाजप सरकार 40% कमिशनवाले होते, तर महायुती सरकार 100% कमिशनखोर आहे, असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केलाय। सदर पोहोच मार्ग मुख्य पुलाचा भाग नसून तो पुलाला जोडणारा सेवा रस्ता आहे। तसेच यावरील भेगा या प्रकल्पातील संरचनात्मक दोषांमुळे नाहीयेत, तर पुलांच्या संरचनेला कोणताही धोका नाही, असा खुलासा MMRDA प्रशासनाने पटोले यांच्या आरोपानंतर केलाय। लोकसभा निवडणुकीत उत्तर पश्चिम मतदारसंघातून निवडून आलेले शिवसेना आणि महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या निवडणुकीला याचिकेद्वारे उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले। मतमोजणी दरम्यान गैरप्रकार करण्यात आले आहेत, असा दावा करत अपक्ष उमेदवार भरत शहा यांनी शुक्रवारी याचिका दाखल केली आहे। त्यावर पुढच्या आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे। वरळीत राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता, तेव्हा काही वाटले नाही का? तेव्हा पाठिंबा घेतला आणि मुलाला आमदार केले, या गोष्टी त्यांनी विसरता कामा नये, असे थेट प्रत्युत्तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना दिले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वर्धापन दिनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती। टीका करताना बिनशर्त पाठिंबा दिल्याचे यावेळेस त्यांनी म्हटलं होतं। CSMT ते विद्याविहार दरम्यान आणि CSMT ते चुनाभट्टी वांद्रे दरम्यान मध्य रेल्वेने रविवारी ब्लॉक घोषित केलाय, तर माहीम ते गोरेगाव दरम्यान हार्बर मार्गावर पश्चिम रेल्वेने ब्लॉक घेतलेला आहे। CSMT ते विद्याविहार मध्य रेल्वे अप डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 10:55 ते 3:25 या वेळेत ब्लॉक असणार आहे। यावेळी धीम्या मार्गावरील अप डाऊन लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळवण्यात आलेल्या आहेत, तर हार्बर रेल्वेमध्ये CSMT ते चुनाभट्टी वांद्रे दरम्यान अप डाऊन मार्गावर धीम्या मार्गावर सकाळी 11:40 ते दुपारी 4:40 पर्यंत ब्लॉक असणार आहे। CSMT वडाळा ते वाशी, बेलापूर, पनवेल आणि CSMT ते वांद्रे गोरेगाव दरम्यान धावणाऱ्या फेऱ्या यावेळेस रद्द करण्यात आलेल्या आहेत, तर CSMT ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल दरम्यान विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत। पश्चिम रेल्वेमध्ये माहीम ते गोरेगाव अप डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत ब्लॉक असणार आहे। CSMT ते वांद्रे दरम्यान पनवेल गोरेगाव लोकल फेऱ्या या काळात बंद राहणार आहेत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।